लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आंबेगावात लंपी मुक्त महाराष्ट्र लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, पशुधन संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल। राज्यातील पशुधनाला लंपी त्वचा रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या लंपी मुक्त महाराष्ट्र लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज आंबेगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी गोशाळेत उत्साहात पार पडला। कडेगाव पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमाला डॉक्टर जितेश भैया कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपसभापती डॉक्टर विजयराव महाडिक, अमोलराव महाडिक, सरपंच सोपनराव माने, गुलाबनाना महाडिक, विठ्ठलराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ, पशुपालक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून जनावरांना लंपी आजारापासून संरक्षण देण्याचा संकल्प करण्यात आला। लंपी रोगामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर अंकुश देशपांडे, डॉक्टर विनोद पाटील, डॉक्टर प्रतीक्षा बच्चे, डॉक्टर शिवानी कणले, युवराज शेळकंदे, विनोद डाळे आणि शीतल शिकरे यांनी विशेष योगदान दिले। लंपी मुक्त महाराष्ट्र अभियानामुळे पशुधनाचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार असून पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष प्रतिनिधी लोकन्यूज मराठी, आंबेगाव।